श्री स्वामी समर्थ. दुसऱ्या श्रावणी सोमवारी 21 तिळाचा हा उपाय. आज श्रावण महिन्यातील दुसरा सोमवार आहे. दुसऱ्या सोमवारी काय उपाय करायचे आहेत? आज श्रावणातील दुसरा सोमवार असला तरी आज अष्टमी तिथी आहे. अष्टमी तिथीला माता लक्ष्मीची पूजा केली जाते. तसेच अष्टमी तिथी आहे त्याचबरोबर भगवान शंकरांची उपासना ही करायची आहे. दुसऱ्या श्रावणी सोमवारी शिवामूठ आहे तीळ. बऱ्याच लोकांना असे प्रश्न असतील की तीळ हे काळे वापरायचे का पांढरे? काळे तीळ हे भगवान विष्णूंना समर्पित असतात. पितृदोषासाठी आपण काळे तीळ वापरत असतो. देवांची सेवा करण्यासाठी आपण पांढरे तीळ वापरतो. आपण भगवान शंकरांना काळे तीळ अर्पण करू शकतो, पण पितृदोष मुक्तीसाठी आपण काळे तीळ अर्पण करतो. पण श्रावणी सोमवारी काळे तीळ अर्पण करत नाहीत. शिवामूठ अर्पण करताना नेहमी पांढरे तीळ अर्पण करावेत. चला तर मग पांढऱ्या तिळाचे आपण उपाय पाहूयात. 1. आज शिवमूठ पांढरे तीळ आहेत. तुम्हाला 21 पांढरे तीळ तुमच्या उजव्या हातामध्ये घ्यायचे आहेत. हा उपाय तुम्ही सकाळी करू शकता किंवा संध्याकाळी प्रदोष काळात करू शकता. महादेव शिवशंकरांची उपासना करण्याचा सर्वात महत्त्वाचा काळ प्रदोष काळ उत्तम मानला जातो. 21 पांढरे तीळ उजव्या हातात घेऊन कमलात्मक मंत्र म्हणायचा आहे. मंत्र ओम श्रीं ह्रीं श्री कमले कमलाये प्रसिद्ध प्रसिद्ध ओम श्रीं ह्रीं श्री महालक्ष्मीये नमः. हा मंत्र 16 वेळा जप करायचा आहे आणि नंतर भगवान शंकरांच्या शिवपिंडीवरती हे पांढरे तीळ अर्पण करायचे आहेत. हा उपाय शक्य असेल तर तुम्ही मंदिरात करावा. मंदिरात खूप जास्त पावित्र्य असते, त्यामुळे तुम्ही हा उपाय जर मंदिरात केला तर खूपच उत्तम. 2. तुम्ही तुमच्या उजव्या हातामध्ये एक शिवमूठ पांढरे तीळ घेऊन शिवगायत्री मंत्र जप करायचा आहे व हा मंत्र तुम्हाला 21 वेळा किंवा जर तुम्हाला शक्य असेल तर 108 वेळा म्हणावा व हे पांढरे तीळ ते महादेवांच्या शिवपिंडीवरती अर्पण करायचे आहेत. या शिवगायत्री मंत्रामुळे तुमचे दुःख, दारिद्र्य, आजारपण यातून तुम्हाला मार्ग मिळण्यासाठी उपयुक्त ठरते. ज्या घरामध्ये शिवगायत्री मंत्र किंवा शिवांचे कोणतेही मंत्र उच्चारण पठण केले जाते त्या घरामध्ये कधीच पितृदोष होत नाही आणि किंवा पितृदोष कमी होतो. भगवान शंकर हे पित्राचे सुद्धा देवता आहेत. 3. तसेच तुम्हाला तिसरा उपाय करायचा आहे तो म्हणजे बेलपत्रांचा. महादेवांच्या शिवपिंडीवरती तुम्हाला 5 बेलपत्र अर्पण करायचे आहेत आणि ते बेलपत्र अर्पण करत असताना ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करायचा आहे. ते बेलपत्र तुटलेली नसावी तर 3 पाने अखंड असावीत. या उपायामुळे तुमच्या बऱ्याच समस्या दूर होतात व महादेवांची कृपादृष्टी तुमच्यावरती राहते. यातील तुम्हाला जो शक्य असेल तो उपाय तुम्ही या दुसऱ्या श्रावणी सोमवारी करू शकता. तुमच्या सर्व इच्छा मनोकामना महादेवांच्या कृपेने नक्की पूर्ण होतील. श्री स्वामी समर्थ. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.